नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघत आहे व्हॉट इज स्टॉक मार्केट. तर त्या पहिले आपण सगळ्यात पहिले मार्केट म्हणजे काय असतं हे कन्सेप्ट समजून घेऊ. तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण मार्केटमध्ये काय जातो, तर का जातो, तर आपल्याला कोणती गोष्ट विकत घ्यायची असेल, बुक्स विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी आपण जातो. तर आपण काय करतो, पैसे देतो, त्या वस्तू विकत घेतो. किंवा आपल्याला कोणती गोष्ट विकायची आहे त्यासाठी आपण मार्केटमध्ये जातो, ती गोष्ट विकतो आणि त्याच्या बदल्यात आपण पैसे घेऊन येतो, बरोबर. तर हीच सेम कन्सेप्ट स्टॉक मार्केटमध्ये यूज होते. तर स्टॉक मार्केटमध्ये काय होतं, आपण स्टॉक्स बाय करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये जातो. तर स्टॉक मार्केट म्हणजे आपल्याला फिजिकली कुठे जावं लागतं का, तर नाही. तर स्टॉक मार्केट हे ऑनलाईन आहे. ऑनलाईन आपण आपल्या मोबाईल थ्रू किंवा लॅपटॉप थ्रू कोणत्याही कंपनीचे स्टॉक्स जी कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड आहे तिचे स्टॉक्स आपण बाईंग आणि सेलिंग करू शकतो. एक्झाम्पल, कोणते स्टॉक लिस्टेड आहे, रिलायन्स आहे, अदानी आहे, भरपूर सारे स्टॉक आहे. त्याच्यानंतर टाटाचे टाटा मोटर्स, टाटा एंटरप्राइज, टाटा TCS आहे, टाटा कम्युनिकेशन, त्याच्यानंतर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स किंवा डाबर आहे, ब्रिटानिया आहे. हे सगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स आपण डायरेक्टली स्टॉक मार्केटमधून बाय करू शकतो आपल्या मोबाईल थ्रू. तर मेन स्टॉक मार्केटचं पर्पज काय आहे, तर स्टॉक मार्केट काय करतं, आपल्याला हेल्प करतं स्टॉक्स बाय अँड सेल करण्यासाठी. ओके. तर स्टॉक एक्सचेंजेस काय मग, तर स्टॉक एक्सचेंजेस हा प्लॅटफॉर्म आहे. स्टॉक मार्केटमधला स्टॉक एक्सचेंजेस काय आहे, तर प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण शेअर्स बाय आणि सेल करू शकतो. शेअर्सच नाही तर वेगवेगळ्या फायनान्शियल सिक्युरिटीज म्हणजेच स्टॉक्स, बॉन्ड्स, गोल्ड, कमोडिटीज, अदर कमोडिटीज म्हणजेच क्रूड ऑइल वगैरे, स्टील, हे सगळे आपण बाईंग आणि सेलिंग करू शकतो. ओके. पण ते कधी, त्याचा एक टायमिंग ठरलेला आहे सेबीने. सगळ्यात पहिलं आपण सेबी काय हे समजून घेऊ. सेबी म्हणजे काय, तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर जे सर्व काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे स्टॉक मार्केटमधले त्याच्यावरती कोण नजर ठेवतं, सेबी. म्हणजे यामध्ये कोणते फ्रॉड होऊ नये, कोणाला फसवलं जाऊ नये, तर यासाठी गव्हर्नमेंटची जी एजन्सी आहे म्हणजेच सेबी, ती काय करते, सगळी गाईडलाईन्स बनवते, नियम बनवते, स्टॉक मार्केटचा टाईम ठरवते. हे सगळं कोण करतं, सेबी ठरवते. सेबी काय करते, तर हे सगळं काम करते. तर जे आपल्याला स्टॉक एक्सचेंजेसवरचे शेअर्स घ्यायचे ते कधी घेऊ शकतो आपण, जेव्हा मार्केट ओपन असतं. मार्केटचा टायमिंग काय आहे, मार्केटचा टायमिंग आहे 9:15 वाजल्यापासून, 9 वाजेपासून तर 9:15पर्यंत मार्केट ओपन होतं. 9:15 ते 3:30पर्यंत आपण शेअर्स किंवा स्टॉक्स बाय किंवा सेल करू शकतो. ओके. तर मेजर स्टॉक एक्सचेंजेस कोणते आहे इंडियामधले, म्हणजे जे मोठे स्टॉक एक्सचेंज आहे इंडियामध्ये तसे भरपूर आहे, पण मेजर जे सगळ्यात जास्त व्हॅल्यूम जिथं असतं ते कोणते आहे, तर BSE आणि NSE हे 2 स्टॉक एक्सचेंजेस आहे. तर आपण याची डिटेल्समध्ये माहिती बघू. BSE म्हणजे काय आहे, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि NSE म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. सगळ्यात पहिले आपण BSE बघून घेऊ. BSE कधी एस्टॅब्लिश झाली ती 1875मध्ये मुंबईमध्ये ॲट दलाल स्ट्रीटवर. ठीक आहे. तर इंडियामधलंच नाही, आशियामधलंच नाही, तर वर्ल्डमधलं 10 लार्जेस्ट जे स्टॉक मार्केट आहे ते कोणतं आहे, BSE. आणि BSEचा परफॉर्मन्स कशाने मेजर केला जातो, तर सेन्सेक्स. BSEचा परफॉर्मन्स मेजर केला जातो सेन्सेक्सने. सेम NSE आहे. NSE काय आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे कधी एस्टॅब्लिश झालं तर 1992मध्ये, कुठं, मुंबईमध्येच. तर स्टॉक एक्सचेंज हे इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज मार्केट होतं जेव्हा स्टार्ट झाले. ठीक आहे. तर निफ्टी फिफ्टी कोण आहे, NSEचा इंडेक्स आहे. जसं BSEचा सेन्सेक्स होता तसं निफ्टी 50 NSEचा इंडेक्स आहे. तर निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे काय करतं, तर इन्व्हेस्टरला गाईड करतं की मार्केटची डायरेक्शन काय ते समजण्यासाठी. ठीक आहे. तर बायर काय करता, स्टॉक एक्सचेंजेसवरती त्यांच्या ऑर्डर प्लेस करता, तिथून शेअर्स बाय करता किंवा सेल करता. आता बायर डायरेक्टली स्टॉक एक्सचेंजमधून शेअर्स नाही घेऊ शकत किंवा सेलरला पण डायरेक्टली स्टॉक एक्सचेंजवरती शेअर नाही विकतात. तर त्यासाठी त्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट जे असतात त्यांच्याकडे अकाउंट ओपन करावं लागतंच, म्हणजेच ब्रोकरकडे. आता ब्रोकर कोणते असतात, आपण एंजल वनचं आणि झिरोदा किंवा IIFL अपस्टॉक्स
यासारखे तुम्ही ब्रोकर्स बघितलेले असतील, त्यांचं नाव पण ऐकलं असतील. तर या ब्रोकर्सकडे आपल्याला अकाउंट ओपन करावं लागतं. त्यानंतर आपण एक्सचेंजमधून स्टॉक्स बाय किंवा सेल करू शकतो. ठीक आहे. तर जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याचा आपण व्हिडिओ पण दिलेला आहे पुढे, आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अकाउंट ओपनिंगची लिंक पण भेटून जाईल.